ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी, लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी, लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी. जगावयाची नुरली आशा, जगावयाची नुरली आशा. सहाय्याची नच कुठे अपेक्षा, सहाय्याची नच कुठे अपेक्षा. करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा. भाव अमुचा तुझवरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. मरणाच्या या दाढे मधुनी, मरणाच्या या दाढे मधुनी. मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोपे तुनी, जागा हो रे उठ झोपे तुनी. झोपलास का तू तरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल. स्तोत्रसंहिता 91 1-4 ही वचने. स्तोत्रसंहिता 91 1-4 ही वचने. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्र भाग आहे स्तोत्रसंहिता याचा 91 अध्याय आणि 1-4 हे वचन आपण वाचलेले आहेत. या ठिकाणी सर्व समर्थाच्या पंखाखाली आम्हा प्रत्येकास आश्रय आहे, देवाचं वचन सांगते. कारण जो कोणी परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आणि परमेश्वरच आमचा आश्रयस्थान आहे, परमेश्वरच आमचा सहाय्यक आहे आणि परमेश्वरच तुम्हा आणि आम्हा प्रत्येकाला सुरक्षा देणार आहे. तो आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग आहे आणि तो आमचा परमेश्वर सहाय्यक आहे. जो कोणी त्याच्यावर भाव ठेवतो त्या प्रत्येकास परमेश्वर आश्रय देतो. जो परमेश्वराला आपला शरणस्थान मानतो परमेश्वर त्याला सुरक्षित ठेवतो. प्रत्येक कार्यापासून, तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच होईल. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं सत्य, सर तुम्ही आणि मी सत्यतेने जीवन जगलं, परमेश्वराचं वचन सांगते की त्याचं सत्यता आम्हाला ढाल आणि कवच होणार आहे.
आणि म्हणून परमेश्वराच्या पंखाखाली त्याच्या सुरक्षित जर तुम्ही आणि मी येतो, परमेश्वरच आपला भाव विषय असे जर तुम्ही आणि मी मानतो, तर प्रियानो, परमेश्वराकडून तुम्हाला आणि मला सुरक्षा आहे, दुसऱ्या कुठूनच नाही. माझ्या प्रियानो, सांसारिक जगात सुरक्षेचे अनेक उपाय आहेत, पण ते थोड्या वेळापुरतं आहेत. पण परमेश्वराची सुरक्षा सर्व काळची आहे, सदा काळची आहे. त्याच्या सावलीत तुम्ही आणि मी नेहमी राहणार आहोत. म्हणून त्या परमेश्वराला आम्ही त्याचा आश्रय घेऊ. तो आमचा दुर्ग आहे. म्हणून जर आम्ही त्याच्या शरणात जाऊ, तर तो आपल्या पंखाची पाकर तुम्हा आणि मा प्रत्येकावर घालील. त्याच्या पंखाखाली तुम्हाला आणि मला आश्रय मिळेल आणि त्याचे सत्य आमची ढाल व कवच होणार आहे. म्हणून परमेश्वराच्या शरणाजवळ येऊ, त्याच्या सुरक्षिततेत तुम्ही आणि मी राहू, सत्यतेने जीवन जगू. परमेश्वराचं सत्यच तुमची आणि माझी ढाल होणार आहे आणि तुमचा आणि माझा कवच होणार आहे. जर आम्ही प्रभूच्या शरणात राहू, त्याच्या सावलीत राहू, तर कुठल्याही प्रकारची बाधा तुम्हाला आणि मला होणार नाही. तो आम्हाला त्या पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून परमेश्वर तुमचा आणि माझा जीव राखणार आहे. म्हणून या त्या परमेश्वराच्या सुरक्षितेत आणि त्याच्या शरणाजवळ येऊ. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू. केवळ तू आणि तूच आमचा आश्रयस्थान आहेस. आणि म्हणून परमेश्वर बाप्पा, जे लोक तुझ्या शरणाजवळ येत आहेत, तुला आपला आधार आणि आश्रय मानत आहेत प्रभू, त्या प्रत्येकास तू आपली सुरक्षा दे. त्या प्रत्येकाच्या जीवनावर तू आपल्या पंखाची पाकर घाल. परमेश्वर बाप्पा, जे तुला आरोडी मारतायत, तुझ्या सत्याने चालत आहेत प्रभू, त्या प्रत्येकाच्या जीवनाचा परमेश्वर बाप्पा तुझं सत्य ढाल आणि आमच्या जीवनाचं कवच आहे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो, त्या सत्याने परमेश्वर बाप्पा प्रत्येकाची तू सुरक्षा कर दे बाप्पा. तुझ्या सुरक्षतेचं कवच प्रत्येकाच्या जीवनावरती तू लाव परमेश्वर बाप्पा, आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर दे बाप्पा. हरेक त्या वाईटापासून, त्या मरीपासून प्रत्येकाची सुरक्षा कर, असं परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे प्रार्थना करताय. सर्व गौरव तुला देत विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मरणाच्या या दाढे मधुनी, मरणाच्या या दाढे मधुनी मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोपे तुनी, जागा हो रे उठ झोपे तुनी, झोपलास का तू तरी. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.